नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणीची आई आहे, राणीच्या आईला राणी समजावत असते, आई तू काळजी करू नको, बुवा सुखरूप आहे आणि तू त्यांचं टेन्शन घेऊ नको. अगं बुवांना आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी ठेवलेलं आहे असं म्हणत असते. तर ती म्हणते की हो का, पण मला खूप टेन्शन येतं आहे गं बुवांचं, बुवा खरंच बरे असेल ना, असं ती म्हणत असते. तर आता ते म्हणतात की हो बुवा बरे आहे, तू काळजी करू नको आई, असं समजावते. आणि आता लगेच जी राणी आहे ती आईला समजावते आणि आता लगेच तू म्हणते की आई हे बघ मी आता घरी जाते. आणि आता राणी घरी जायला निघालेली असते. तर रोडने जाताना तिच्या मागे एक माणूस जो असतो तो पाठलाग करत असतो. काळे कपडे, तोंड बांधलेलं असतं. राणीला काही समजत नाही की राणी आता रोडने निघालेली असते. राणीच्या पायाला काहीतरी लागतं. राणी बघते तेवढ्यात तो लगेच जाऊन लपतो दुसरीकडे. आणि आता राणी म्हणते की कोण असेल माझा पाठलाग करत. ती काही विचार करत नाही आणि ती घरी यायला निघते. तर आता इकडं जो विक्रांत आहे तो खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की उर्मिला तुला माहिती का काय झाले, माझ्या हाताला एवढी जखम झाली आहे, त्याच्यात आपलं काम पण नाही झालं, त्यामुळं मला अजूनच टेन्शन आलं आहे. तर उर्मिला म्हणते काय, अरे विक्रांत काय म्हणतोय तू, काहीच झालं नाही का, अगं ते अरे तू बुवांना काही करू शकला नाही का, तर राणीने तर बघितलं नाही ना तुला. तर आता लगेच तो म्हणतो की नाही, मला राणीने बघितलं नाही आहे, पण मला आता खूप भीती वाटते. आता जर बघितलं असलं राणी त्यांनी मला तर खूप अवघड होईल. आता काय करू ना मी, मला हेच कळत नाही आहे, असं म्हणत असते. तर आता लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते तुझ्या हातात जखम काय रे, आज ना उद्या बरं होईल, पण तुला राणी त्यांनी बघितलेलं असलं ना तुला त्या सोडणार नाही, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की हो आता मला काय करू ना काहीच कळत नाही आहे, असं ते बोलत असतात. तेवढ्यात आता इंद्र इकडं खाली येतो, घरी येतो. घरी आल्यावरती मालती म्हणते अरे इंद्रा कुठं होतास तू, अरे इंद्र मी किती वाट बघितली तुझी. तर इंद्र म्हणतो अगं आई मी एका निवांत ठिकाणी जाऊन बसलो होतो, खूप प्रसन्न वाटलं, मला असं वाटत होतं तिथे थांबावं, घरी येऊच नाही, इतकं मस्त होतं वातावरण, माझं मन पण रमलं होतं. तर आता लगेच ती म्हणते हो का, मग एक इंद्र तुला बरं वाटलं ना तिकडे खरंच. इंद्र म्हणतो की हो आई, अगं खरंच खूप छान वातावरण होतं. तर ती म्हणते मला फोटो दाखवू ना. तर तो म्हणतो की आईला फोटो दाखवले तर आईला त्याच्यात राणी पण दिसेल, नको अजून दाखवायला तमाशा होईल घरामध्ये, असं म्हणतो. आणि तो म्हणतो की नाही आई, फोटोला दाखवले असते पण आता कॅमेरा चार्जिंग नाही ना, कॅमेरा चार्जिंग करायला आले का मग मी दाखवून तुला. तर ते म्हणतात की ठीक आहे मग. तर आता ती म्हणते बस ना इंद्र. तर आता इंद्रला म्हणते इंद्र हे बघ तुला असं किती दिवस तू निवांत ठिकाणी जाऊन बसणार आहे, तुला एक सोल्युशन देऊ का मी. तर ती म्हणते की काय, तो विचारतो काय काही. तर आता लगेच मालती म्हणते की एक हे काम कर, तू आहे ना त्या राणीला डायरेक्ट सोडून दे, तिला सोडचिठी दे, कशाला तिला उगाच आपल्या घरात ठेवतोय. तर आता तो म्हणतो आई मी बाहेरून आलोय, मला फ्रेश होऊ दे. तर असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो. तर आता सगळेजण जेवायला येतात, पण आता विक्रांत काय जेवायला येत नाही. तेवढ्यात आता उर्मिला विचारते, उर्मिलाला मालती ते विचारतात विक्रांत का नाही आला. तर ते म्हणते की येतोय फ्रेश होऊन, असं म्हणतो. आणि आता इंद्रांत ते जेवायला बसतात. तेवढ्यात राणी घरी येते. घरी आल्यावरती आता मालती म्हणते आलीस का, हिंडून फिरून आली, आमच्या घरात घुसायचं फक्त एवढंच काम आहे तुझं, कधी यायचं घरात घुसायचं एवढंच कळतं तुला हा ना, असं म्हणत असते. तर आता लगेच ती म्हणते की हो ना. तर आता लगेच राणीला ती म्हणते की अजिबात घरात यायचं नाही आमच्या. तर लगेच आबा म्हणतात मालती काय चाललंय तुमचं, तुम्हाला कळतं की नाही काही, असं म्हणतात. तर आता मालतीला ते ओरडतात. तर आता विक्रांत जेवायला येतो आणि तो खुर्चीवर बसायला लागतो. तेवढं त्याच्या हाताला जखम दिसते. आणि जखम बघितल्यावर आता इंद्र आणि राणी म्हणतात आता हाच विक्रांत होता, म्हणजे तिथे इंद्र आणि राणीला डाऊट येतो. तर आता बघूया पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.